पट्टा नाही, याला खाली स्टेचिंग करायला आज. पण एक गोष्ट भेटली, डेअरिंग आली, अजून कॉन्फिडन्स आला यात. आपण मारणार आहे 5 ते 6 एक्सरसाइज सर्किट ट्रेनिंग मध्ये. तर पहिली एक्सरसाइज आपली कॉमन मधली हे ॲप्स मारायचे. ही दुसरी आपली गुड मॉर्निंग. आज आहे शनिवार, तर आज 730 दिवस चॅलेंजचा आपला 373वा दिवस आहे. चला न्यू ग्राउंड काढत आपण. आज आपण कराय स्ट्रेंथ वर्कआउट. स्ट्रेंथ वर्कआउट म्हणजे काय? सर्किट ट्रेनिंग. म्हणजे हप्त्यातून एकदा तरी हार्ड वर्कआउट केला पाहिजे आपण. हार्ड वर्कआउट म्हणजे एक लॉंग किंवा हिल ट्रेनिंग किंवा सर्किट ट्रेनिंग, यांनी आपलं इंटरनल स्ट्रेंथ वाढन आपली. तर कोणता आहे तो चला आज आपण बघू. मध्ये आलो होता आपण, हिवाळा आहे. मागे पण अशाच टायमात सुरू केलं तर आपण हिवाळ्यातच 1 तारखेपासूनच सुरुवात केलं. तर 1 वर्ष आहे, रिझल्ट एवढा भेटला नाही. पण एक गोष्ट भेटली, डेअरिंग आली, अजून कॉन्फिडन्स आला. यात मेन गोष्ट यायला लय टाइम लागतो माहिती आहे का? 2-2, 4-4 वर्ष. पण या 1 वर्षात आला आपल्याला आपला रिझल्ट. लोकांना कसं रिझल्ट पाहिजेत लगेच तू 1 वर्षापासून करतो, फॉलोअर्स वाढले पाहिजे, 5-6 हजार तर झाले पाहिजेत. होत नाही, ती गोष्ट लक्ष नाही द्यायचं. आपण इंटरनल जर सुधरू राहिलो ना, ती सगळ्यात मेन गोष्ट आहे. लाईट लावले. चला, आज थोडीशी थंडी कमी. आज पण आपण काय करणार आहे, करून येतोय. आज आपण राऊंड मारणार, फक्त राऊंड मारले त्याच्यानंतर आज आपलं हे सर्किट ट्रेनिंग आपण वरतीच करणार. इथं सर्किट ट्रेनिंग हप्त्यातून एकदा तरी करा तुम्ही. अभि हिल ट्रेनिंग तर करतो आपण, पण सर्किट ट्रेनिंग, कारण सर्किट ट्रेनिंग अशी असते त्याच्यामध्ये 5 ते 6 इव्हेंट ॲट अ टाइम करायला लागते आपल्याला. ह्या पोझिशन मधून डायरेक्ट चेंज करायची, हे जर चेंज करायची. याने काय होतं, आपण जेव्हा रनिंग करतो, रनिंग करायच्या टायमाला तर आपण ह्या पोझिशन मधून डायरेक्ट दुसऱ्या पोझिशन मध्ये येतो डायरेक्ट. मग त्याला एफर्ट लागते किंवा स्ट्रेंथ पॉवर लागते. म्हणजे रनिंग करत असले तर रनिंग सोडून लगेच ॲप्स मारायचे, ॲप्स मारून लगेच स्किपिंग मारायची. म्हणजे लगेच जेवढं तुम्ही स्विच करशाल पटा तेवढं तुमचं स्ट्रेंथ पॉवर येते, मेंटॅलिटी येते आणि रनिंग मध्ये तुमचा परफॉर्मन्स ओके होतो. तर हे साठी सर्किट ट्रेनिंग हप्त्यातून एकदा तरी फिक्स करायची. आणि कमीत कमी त्याचे 3 ते 4 इव्हेंट घ्या, जास्तीत जास्त 8 ते 9 इव्हेंट घ्या. त्याच्यापेक्षा जास्त पण नाही, कमी पण नाही. ह्या ह्याच्यामध्ये करायचं. आणि प्रत्येक इव्हेंट 30-30 सेकंद ठेवायचा. एक तर टाइमवर चाला, नाहीतर तुमच्या रेपिटेशनवर चाला. किती रेपिटेशन मारता स्किपिंगचे तुम्ही, 100 सेट मारता किंवा 5 मिनिटं स्किपिंग मारता, ह्याच्यावर डिपेंड असतं तुमची. जसं जसं तुमचं स्ट्रेंथ वाढन तसं तुम्ही रेपिटेशन हळूहळू वाढवत चालायचं. आज बघणार आहे आपण, जे नवीन आलेले त्यांना पण सांगू आपण, जे जुने त्यांना तर माहितच आहे आपण सर्किट ट्रेनिंग कसं करतो. सुरुवात छोट्यापासून केली ती, हळूहळू एक वाढू राहिला आता. तर चला, आजचा आता पहिले काय करू, वॉर्मअप करू आणि आपलं जॉगिंग करून घेऊ, बॉडी फ्री करून घेऊ. त्याच्यानंतर आपण वर्कआउट बघू. चला.
तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता जॉगिंग करू. जॉगिंग करू आता. ते अप्पर घालूनच करणं लागणार आपल्याला. आता थंडी त्याला भयानक आहे. अशाने काय होतं माहिती का, माणूस बिमार पडतो लय असतं. चलो आता जॉगिंग करू आता. आपण मारले राऊंड. आता बॉडी गरम केली. तर आपण जॉगिंग करताना काय करायचं, स्टार्टिंगला तर तुम्ही एक लेवल स्पीड ठेवायची, पण नंतर वाटलं तुम्ही कव्हर करू शकता. त्यावेळेस फिक्स ठरवून घ्यायचं पहिले 4 राऊंड ह्या स्पीडने मारायचे. आपण आता तसंच काही सेम टू सेम शेवटचे जे 4 राऊंड होते ना ते रिदम मारून आणि सेम स्पीडने ठेवले एंडपर्यंत. चौथ्या राऊंडचे नाही का लास्टचे पहिला राऊंड ज्या स्पीडने होता तेव्हा शेवटचा राऊंड तो स्पीडने केला आपण. तर असं स्पीड वाढवायची. नाही तर काय एक राऊंड वाढवायची मग परत थांबायची परत वाढवायची असं नाही करायची. एकदा वाढवलं तर वाढवून ठेवायची, एकदा स्लो केलं तर स्लोच ठेवायची. हे स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो तुमचा. आणि चला एक दिवस एकाही जाऊ थांबायचं नाही, कधी वॉकिंग करत राहायचं. बॉडी गरम असते. तर चला आता थोडंसं बॉडी कूल डाऊन करू. मग आजचा वर्कआउट काय ते बघू. काढायचं 300 रुपये घरी ताजे. तर चला आजचा वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगचा सेट बसू आता आपण. चला तर चला अजून आपल्याला आपण 5 ते 6 इव्हेंट सेट करणार आहे. तर इथंच करू या ठिकाणी. एक तर आपला आहे पहिले इथं 1 2 स्किपिंग 3 आणि पाईप होता ना आपल्या इथे. ते ब्लॉक घेऊन येतो सिमेंटाचा ब्लॉक तो नवीन वाला ते डीपीच्या मागे ना. त्याने आपला टॅप वर्कआउट करता येईल.
आणि हे घे आपला फट्टा आहे घे ते म्हणून विसरलो मी. हे घे याच्यावर आपले ॲप्स मारतात याच्यावर तर बाजूला काढणार आम्ही. हेच टाकू ना तर झाले 4-5. आपण मारणार आहे 5 ते 6 एक्सरसाइज सर्किट ट्रेनिंगमध्ये. तर पहिली एक्सरसाइज आपली कॉमनमधली हे ॲप्स मारायचे. ही दुसरी आपली हे स्कॉट मारायचे. ह्यालाच रिलेटेड इथं ठेवून देऊ आपण. तिसरं आहे आपलं टॅब वर्कआउट. टॅब वर्कआउट म्हणजे इन आउट असं मारू शकतो आपण. त्याच्यानंतर चौथी एक्सरसाइज आपली स्कॉट. ते तर नॉर्मल वेट घेऊन स्कॉट मारायचे. ह्याच्यात लेग स्ट्रेस आहे एक आपण मारतो 6. आणि शेवटचं राहिलं ते म्हणजे आपली स्किपिंगचा सेट. म्हणजे असा 5चा सेट करायचा आपल्याला. 5चा सेट करू म्हणजे एक सेट पुरा कंप्लीट करायचा. तुम्हाला पहिले सांगितलं एक तर टाईमनी करा आणि ते एक रेपिटेशननी करा. 2 गोष्टी आहे. त्यांनी एक सेट कंप्लीट करायचा. फुल एनर्जी लावायची, थांबायचं नाही. एकदम जेवढी आपली स्ट्रेंथ ताकद असली ना तिथपर्यंत लावायची. कारण की ह्यानी काय होतं आपली स्ट्रेंथ वाढती. स्टॅमिना असतो ना आपला, स्टॅमिना मेंटॅलिटी आणि फिजिकल स्ट्रेंथ ह्या गोष्टींनी इथं वाढती. जेणेकरून आपल्या रनिंगमध्ये बेनिफिट होतो. तर चला हा वर्कआउट करू आता. स्पार्क पॉवर असल्यावर माझं मेंगे आणि मारायचं आपलं जीव गेल्यावर.
तर आपण केला सर्किट ट्रेनिंग. तर चला सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाले 5 सेट. नेक्स्ट वर्कआउट काय दे बघू आता. सर्किट ट्रेनिंग कंप्लीट झाली आपली. तर कधी पण हार्ड वर्कआउट केला किंवा आपण लॉंग केलं किंवा हिल ट्रेनिंग केली किंवा सर्किट ट्रेनिंग केली त्याच्यानंतर काय करा फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची. कारण की या वर्कआउटमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग असते. याने काय होते पूर्ण बॉडीची मसल बिसल पूर्ण टाईट होऊन जाते. याने काय आपण जर ढिल्ला वर्कआउट केला वॉर्मअप केला आणि ते असं सोडून दिली बॉडी तर काय होतं मसल इंजुरी किंवा क्रॅम्प याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे इंजर्ड पोरं ह्याच गोष्टीमुळे होते. त्याच्यामुळे काय करायचं हार्ड वर्कआउट करा. नॉर्मल तर कराच पण हार्ड वर्कआउट केला आणि थोडंसं जास्त स्ट्रेचिंग करायची. म्हणून काय होतं जे आपले मसल टाईट असते ना ती पूर्ण लूज होऊन जाते आणि आपण उद्या वर्कआउटला रेडी होऊन जातो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. याच्याकडे फट्टा नाही याला खाली स्ट्रेचिंग करायला आज. तसं मी खाली स्टेचिंग करतो रोज. बोलू की दररोज आणतो तू कुठं काढणं काम राहिला मला एवढं हे झालं वर्कआउट मग
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू.